सगळे कॅमेरे, सर्व मीडिया हल्ली मुंडेंबद्दल बोलतोय आणि मुंडेंच्या मनात नक्की काय आहे आणि मुंडे कुठे जाणार यावर वेगवेगळी चर्चा होते। पण खरंच मुंडे भाजपमधून गेले तर नक्की किती फटका बसेल भाजपला किंवा त्यांचं भवितव्य काय होईल याच्यावरच आपण आज चर्चा करणार आहोत। अरुण करमरकरजी, मला तुम्ही सांगा की तुम्हाला काय वाटतं की मुंडेंची आत्ताची स्थिती बघता त्यांची पार्टीत कुठल्या प्रकारची स्थिती आहे? लांबून पाहताना मला जे वाटतं ते सांगतो। त्यांच्या अंतर्यामी इच्छा आहे महाराष्ट्राचं नेतृत्व हे त्यांच्या हातामध्ये राहावं, तशी त्यांची क्षमताही आहे आणि भाजपमध्ये त्यांनी तसं स्थानही स्वतःच्या कष्टाने कमावलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना तसं वाटणं स्वाभाविक आहे। परंतु त्याचबरोबर पक्षांनी जे निर्णय गेल्या काही काळामध्ये घेतले त्यांच्याविषयीचे, त्या निर्णयांच्यामुळे त्यांच्या मनात कुठेतरी अशी एक शंका मनामध्ये उत्पन्न झालेली दिसते आहे की महाराष्ट्रातलं त्यांचं स्थान हे डळमळीत करण्याचा प्रयत्न आहे की काय, किंवा ज्यांना त्यांचे तथाकथित अंतर्गत विरोधक म्हटलं जातं अशांना जास्त महत्त्व दिलं जाते की काय, हे त्यांच्या दुःखाचं मूळ कारण आहे असं मला वाटतं। परंतु एकूण सगळा विचार करता आणि मुंड्यांच्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला जो आजपर्यंतचा परिचय आहे तो लक्षात घेता, ते असा काही क्रांतिकारी म्हणवणारा निर्णय घेतील आणि भाजप सोडून जातील असं आजही मला पर्सनली वाटत नाही। मग ही सगळी जी ड्रामेबाजी चालली आहे ती नक्की कशासाठी आहे? थोडा दबाव उत्पन्न करण्यासाठी आहे। आपलं जे स्थान आपल्याला अपेक्षित आहे ते परत मिळवणं, त्याची पक्षश्रेष्ठींच्या मध्ये त्याची एक मान्यता उत्पन्न करणं आणि आपलं प्रभुत्व महाराष्ट्राच्या राजकारणावरती टिकवणं, यासाठी आवश्यक असलेला एक दबाव तंत्राचा हा भाग असावा असं मला वाटतं। ठीक आहे, जयदेव डोळेजी, तुमच्याकडे येतो मी। तुम्हाला काय वाटतं की मुंडेंची ही खेळी सक्सेसफुल होणार का, नंबर एक? आणि ज्या पद्धतीने आधी पण मुंडेंनी वेळोवेळी असं केलेलं आहे ते बघता भाजपला हे सगळं परवडणार आहे का? मुंडेंनी ही जी खेळी केली ती त्यांच्या पक्षाध्यक्षाविरुद्ध केली असं म्हटलं जात आहे खरं, पण भारतीय जनता पक्षाचा इतिहास जर बघितला तर जनकृष्णमूर्ती, कुशाभाऊ यासारखे कधीही निवडून न येऊ शकलेले नेतेच पक्षाध्यक्षपदी राहिले आणि राज्याच्या अखत्यारीत जे मोठे नेते होते मुंडेंसारखे, ज्यांना मोठा जनसमुदाय होता, अशीच रचना राहिलेली आहे। त्याच्यामुळे गोपीनाथ मुंडे विरुद्ध गडकरी असा सामना प्रत्यक्ष कधीही नसला पाहिजे नव्हता, कारण पक्षाध्यक्षाचं स्थान आधीच ठरवत होतं। त्याप्रमाणे तो माणूस नेहमीच असा कम दर्जाचा असायचा। त्याच्यामुळे मुंड्यांना हे नक्कीच लक्षात असलं पाहिजे की एक पक्षाध्यक्ष असा असू शकतो जो कधी जनसमुदायाचं समर्थन प्राप्त करणारा नसतोच, तो मुद्दा त्यांना माहीत होता। दुसरं, त्यांच्याकडून जी अपेक्षा होती निवडणुकांमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या, ती काही पूर्ण होऊ शकली नाही। म्हणून जे संचालक आहेत पक्षाचे, त्यांनी त्यांना सांगितलं की आता तुमचं स्वातंत्र्य पुरे, एवढा पुरता तरी त्यांच्या बाजूनं खुलासा व्हायला पाहिजे होता, पण त्यांनी काहीतरी हट्ट धरून ठेवलेला दिसतो। दुसरं, पक्षाच्या अंगलट हे सगळं येणार आहे, कारण असं की एकीकडे सगळा भारतीय जनतेच्या मनामध्ये काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराच्या कारणावरून राग उत्पन्न होत असताना एक मनुष्य काँग्रेसच्या वाटेवर चाललाय अशा अफवा सुद्धा निघणं हे त्या नेत्याच्या बद्दल आणि त्या पक्षाच्या बद्दल चिंतू उत्पन्न करणारं ठरत आहे। त्याच्यामुळे मुंड्यांनी काँग्रेसमध्ये जाणं हा त्यांच्या दृष्टीने चुकीचा निर्णय असेलच, पण भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने सुद्धा तो चुकीचा निर्णय असेल। लोकभावना ओळखण्यामध्ये दोन्ही म्हणजे नेता आणि पक्ष हे कमी पडत आहेत, हेच लक्षण या दोन्ही प्रकरणामध्ये दिसत आहे। बरोबर आहे, कुठेतरी भाजप पण कुठेतरी कमी पडतंय का? प्रकाश पवारजी, तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने या सर्व घडामोडी चालल्या आहेत, कारण भाजपला शिस्तप्रिय पक्ष म्हटलं जातं, मग या शिस्तीत हे बसतं का? आणि ज्या पद्धतीने गेला आठवडाभर हा जो ड्रामा चाललेला आहे तो बघता तुम्हाला काय वाटतं की खरंच नुकसान कोणाचं आहे? मुंडेंचं याच्यात जास्त नुकसान आहे की पक्षाचं जास्त नुकसान आहे? मला असं वाटतं की या सर्व प्रक्रियेमध्ये पक्षाचं मोठं नुकसान होऊ शकतं। याचं कारण असं आहे की 80च्या दशकामध्ये भाजपला फार तर 15-16चा आकडा पूर्ण करता आला होता, जेव्हा 90च्या दशकामध्ये सामाजिक अभियांत्रिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि या सर्व प्रक्रियेमध्ये वसंतराव भागवत आणि बाळासाहेब देवरस या दोघांनी मिळून जे एक बहुजन चेहरा देण्याचा भाजपला प्रयत्न केला, त्या बहुजन चेहऱ्यातून हिंदुत्वापेक्षा सुद्धा ही मतं भाजपची वाढलेली होती
अशी ही मतं जर भाजपची या चेहऱ्यामुळे वाढली तर ह्या चेहऱ्याचा दुसरा एक अर्थ असा आहे की हा जो चेहरा आहे तो एका अर्थाने ग्रामीण जाण असणारा चेहरा आहे. म्हणजे याच्या अगोदरच्या राजकारणामध्ये ग्रामीण जाण भाजपला किती होती आणि आजच्या एकूण भारतीय राजकारणात सुद्धा भाजपला राजकीय जाण असणारे नेते किती आहेत, तर त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे नावाचे एक व्यक्ती अशी आहे की ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणावरती ग्रामीण जाण आहे आणि राजकीय अर्थकारणावरती नियंत्रण असणारा तो नेता आहे. त्याच्यामुळे भाजपचं एका अर्थाने मोठं नुकसानच होणार या प्रक्रियेतून जर काय उलटसुलट घटना घडल्या तर. परंतु गोपीनाथ मुंडेंच्या बाजूने सुद्धा एक मुद्दा उपस्थित होतो, तो असा आहे की भाजपची स्थापना आणि भाजपचा अंतिम हेतू हा हिंदू राष्ट्राचा आहे आणि हिंदू राष्ट्र निर्माण करणं, हिंदू राजकारण करणं, हिंदूंचे हितसंबंध जपणं याच्यामध्ये गोपीनाथ मुंडेंचं स्थान हे समरस होण्याचं आहे, तादात्म्य पावण्याचं आहे. त्यांना स्वतंत्रपणे राजकारण करण्याचं स्थान भाजप देऊ शकत नाही. आणि गेल्या काही दिवसांपासून जर आपण गोपीनाथ मुंडेंकडे पाहायला लागलो तर गोपीनाथ मुंडे हे जातीच्या आधारे जनगणना करावी किंवा भुजबळांच्या बरोबर जाऊन ओबीसी नेतृत्व त्यांचं मान्य आहे अशी भूमिका घेतात, तेव्हा त्याला एक भाजपच्या राजकारणामध्ये ओबीसी राजकारणाची नवी फांदी फुटताना दिसते. आणि नेमकी ही फांदी हिंदुत्वाच्या राजकारणाला नको असल्यामुळे ती कापून टाकण्याचा एक प्रयत्न आहे. याच्यामुळं भाजपच्या ठिकाणी भाजप बरोबर आहे, गोपीनाथ मुंडे त्याच्याकडे पाहताना चुकीच्या पद्धतीने पाहतायत. आणि दुसऱ्या बाजूने जो संघाचा चेहरा बहुजन दिला होता तो आता भाजप काढून टाकणार असेल तर मुद्दा निर्माण होईल की महाराष्ट्राच्या राजकारणातलं भाजपचं मूळ स्थान जे 3ऱ्या किंवा 4थ्या स्थानावरचं आहे ते अजून खाली जाण्याची शक्यता मोठी निर्माण होऊ शकते. भाजपत जी गुटबाजी आहे त्याच्याबद्दल आपण बोलतोय. प्रकाश पवारजी, तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने या बातम्या पेरल्या जात आहेत आणि वेगवेगळ्या गटातून येत आहेत, म्हणजे कधी मुंडे कॅम्प म्हणतो आपण, कधी गडकरी कॅम्प म्हणतोय, कारण दोन्ही लीडर्स एवढे आहेत की त्यांची पोच मीडियापर्यंत व्यवस्थित आहे आणि ज्या बातम्या येतात मग त्या आपण कसं म्हणायचं, त्या नाकारायच्या कशा आणि या नक्की बातम्या कशासाठी आणि कोणासाठी मग पेरल्या जातात? मला असं वाटतं की राजकीय पक्ष जिथं असतो तिथं सत्ता स्पर्धा ही निर्णायक असते आणि सत्ता स्पर्धेमध्ये गट हे उतरतच असतात. याच्यामुळे तावडेंचा गट उतरला काय किंवा गडकरींचा गट उतरला काय, मुंडेंचा, हे साहजिक घडणार आहे. परंतु या गटांवरती नियंत्रण कसं ठेवायचं हा पक्ष संघटनेच्या पुढचा प्रसंग असतो आणि याच्यावरती मात करण्यासाठी म्हणून एक सरळ आणि साधा सोपा मार्ग सर्वसमावेशक पक्षाने रूप धारण करणं हा असतो. परंतु मला असं दिसतं की जेव्हा ही आजचीच घटना नाही तर पाठीमागच्या जवळपास एक 5-6 वर्षापासून गोपीनाथ मुंडेंच्या बद्दलच्या बातम्या वृत्तपत्रांमधून, वाहिन्यांमधून जेव्हा येत आहेत तेव्हा या गटांवरती नियंत्रण ठेवायला भाजप पक्ष संघटना अपुरी पडत आहे असा याचा एक अर्थ निघतो. दुसरा मुद्दा असा निर्माण होतो तो म्हणजे की भाजप पक्ष संघटनेच्या बाहेर विविध गटांच्या स्वतःच्याच महत्वाकांक्षा निर्माण झालेल्या आहेत, स्वतःचेच हितसंबंध निर्माण झालेले आहेत आणि ते गट भाजपच्या मुख्य भूमिकेशी तादात्म्य पावत नाहीत. म्हणून मुख्य भूमिका संघाची भाजपची हिंदुत्वाची आणि या गटांची सत्तेची भूमिका यांच्यामध्येच क्रायसिस निर्माण झालेला आहे. हे या गटांच्या भांडणावरून दिसून येतं. याकडे मुख्य चर्चा घडणं अत्यंत गरजेची बाब ठरते या पार्श्वभूमीवर आधारित. बरोबर. जयदेव डोळेजी, तुम्हाला काय वाटतं की शिस्तबद्ध असं नेहमीच म्हटलं जातं भाजपकडे बघून, पण हा जो बेशिस्तीचा एकूणच प्रकार चाललाय किंवा आपण आता बातम्यांचं उदाहरण घेतलं की वेगवेगळ्या बातम्या येतात, मग नक्की याला रिस्पॉन्सिबल कोण? आणि जे भाजपचं वरिष्ठ नेतृत्व आहे, केंद्रातलं नेतृत्व आहे, मग ते लोक हस्तक्षेप का करत नाहीये? शेवटी याला कुठेतरी पूर्णविराम द्यायची गरज आहे. मध्यंतरी संघाने असं ठरवलेलं होतं की भाजपच्या व्यतिरिक्त किंवा संघाची पार्श्वभूमी नसलेले लोक जर पक्षामध्ये आले तर पक्षाचा विस्तार होईल. त्याप्रमाणे लातूरला रुपा निलंगेकर निवडून आल्या, निलंगेला संभाजी निलंगेकर निवडून आले, मध्यंतरी रजनी पाटील त्या भाजपामध्ये येऊन गेल्या होत्या, असे बराच विस्तार केला. त्याच्यामुळे झालं असं की आरएसएसची पार्श्वभूमी नसलेले, हिंदुत्वावर निष्ठा नसलेले अनेक लोक भारतीय जनता पक्षात आले. त्याचं श्रेय साहजिकच गोपीनाथ मुंडे यांना मिळालं आणि नंतर संघाला असं जाणवायला लागलेलं दिसतं की हिंदू राष्ट्राचा काही जो काही त्यांचा
फळ आहे तो काही पुरा होताना दिसत नाही. त्याच्यामुळे साहजिकरण त्याचं खापर ते गोपीनाथ मुंडेंवर फोडतायत. आता हा दुटप्पीपणा झाला. एका व्यक्तीला एक काम करायला सांगायचं आणि त्याचं जर काही पूर्तता नाही झाली तर त्याच व्यक्तीवर खापर फोडायचं, ही संघाची दुटप्पी नीती झाली. त्यांनी असं करायला नको होतं. त्यांनी केडर बेस पक्ष वाढवायला पाहिजे होता. पण आता केडर कमी झालेले दिसतं, संघाच्या शाखाही कमी झालेल्या दिसतात. संघ आता अन्य क्षेत्रामध्ये विस्तार पाहून आयटी तयार झालेली माणसं आणि संस्था आपल्या कब्जात घेऊन आपल्या पक्षाचा विस्तार करायला निघालेला आहे. की त्या पक्षाच्या दृष्टीनं, त्या विचाराच्या दृष्टीनं बरी बाब असली तरी शेवटी लोकशाहीचा विचार हा तितकाचा भारतीय परंपरेप्रमाणे संकुचित नाही. तो आता मध्यममार्गीच राहिलेला आहे. किंवा मध्यममार्गी आणि थोडासा डावीकडे झुकलेला आहे. आता हिंदू राष्ट्रवाद किंवा अयोध्येचं मंदिर या मुद्द्यांवर भारतीय मतदाराचं मन वळेल किंवा चेतवलं जाईल अशी शक्यता नाही. या पेटामध्येच RSS पडलेलं दिसतं आणि त्याचा परिणाम भारतीय जनता पार्टीवर पडलेला आहे आणि पार्टीतल्या मुंड्यांसारख्या जननेत्यावर पडलेला दिसतो. म्हणून ही सगळी ओढाताण झालेली दिसते. ठीक आहे. करमरकरजी, तुम्ही सहमत आहात का याच्याशी? मला सुरुवातीला जसं स्पष्ट करावं असं वाटतं की या सगळ्या वादामध्ये वैचारिकता अजिबात नाही आहे. त्यामुळे भूमिका काय होती, संघाची भूमिका हा तर फार दूरचा विषय झाला. आत्ताच्या सगळ्या या क्रायसिस मागे कुठल्याही प्रकारचा वैचारिक संघर्ष नाही आहे. म्हणजे इकडे प्रत्येकाला आपली पॉवर दाखवायची आहे, आपण किती मोठे आहोत ते दाखवायचे. म्हणजे कुठल्याही तात्विक विषयावरती, तात्विक मुद्द्यावरती मतभेद झाला आणि नाराजी उत्पन्न झाली असं याचं स्वरूप मुंड्यांनी सुद्धा स्वतः सांगितलेलं नाहीये. बराचसा व्यक्तिगत विषय आहे हा आणि त्यामुळे त्याचा वैचारिकतेशी संबंध कमी आहे असं मला वाटतं. व्यक्तिगत विषय आहे. सामूहिक निर्णय प्रक्रिया कुठेतरी डामाडौल झालेली आहे. पक्षाची संघटना आणि पक्षाची निष्ठा, पक्षाचा विचार याच्यामधला समतोल बिघडलेला आहे हे तर उघड आहे आणि त्यामुळे त्याचा पक्ष संघटनेच्या नेतृत्वाने गंभीरपणाने विचार करण्याची वेळ आलेली आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. पण या विशिष्ट क्रायसिसच्या पुरतं बोलायचं झालं तर ह्याच्यामध्ये भूमिका, वैचारिक भूमिका, संघाची भूमिका याचा संबंध काही आहे असं मला वाटत नाही. प्रकाश महाजनजी, तुम्हाला काय वाटतं की काही लीडर्स जे आता एवढे मोठे झाले आहेत, म्हणजे मुंडेंच्या स्टेजचे, त्यात मुंडेंचं स्वतःचं कर्तृत्व असेल किंवा काही असेल, मग ते स्वतःला आता पार्टीपेक्षा मोठे समजू लागले आहेत का आणि त्यामुळे असे प्रकार घडायला लागले आहेत का? नाही, मला असं वाटतं की गोपीनाथरावने स्वतःला कधी पार्टीपेक्षा मोठं समजलेलं नाहीये. मूळ मुद्दा असा आहे की प्रत्येक वेळेस गोपीनाथरावच्या एखाद्या अपयशाची शिक्षा त्यांना मिळत गेली. 2004 साली सत्ता आली नाही, आमदार कमी आले, तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, तुम्ही राजीनामा दिला. आता काय कारण सांगितली जातात, म्हणजे जे काही मुंडेंच्या विरुद्ध जे काही भारतीय जनता पक्षात एक गट कार्यरत आहे तो का प्रचार करतो की 2009 साली मराठवाड्यात जागा कमी आल्या. डोळे सर माझ्यासोबत आहेत. 2004 साली भारतीय जनता पक्षाने 18 जागा लढवल्या, त्यातल्या 10 का 11 जागा ते जिंकून आले आणि त्याचं गोपीनाथरावला बक्षीस काय मिळालं तर प्रदेशाध्यक्षपद गमावं लागलं. आणि त्याच वेळेस विदर्भात जागा जास्त लढून, म्हणजे भारतीय जनता पक्ष विदर्भात जागा जास्त लढतो, तिथं कमी जागा आल्या, त्याचं बक्षीस गडकरींना काय मिळालं प्रदेशाध्यक्ष झाले. आता 2009 साली जर मराठवाड्यात जागा कमी आल्या याचा दोष जेवढा गोपीनाथरावकडे जातो, त्यावेळेस पक्षाध्यक्ष म्हणून गडकरीकडे जायला हवा ना. एकटे गोपीनाथरावला ते सुळावर का चढवण्यात येतं? पण याचं बक्षीस गडकरींना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आलं आणि या सगळ्या भूमिकेतून गोपीनाथरावला कुठंतरी भारतीय जनता पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून हळूहळू दूर सारण्यात आलं. पुणे शहराचा अध्यक्ष ही अत्यंत क्षुल्लक गोष्ट आहे, कारण म्हणजे तेवढ्या गोष्टीसाठी गोपीनाथराव सारखा एखादा हिरा भरीस घालावा ही भारतीय जनता पक्षाला न शोभणारी गोष्ट आहे. पण माझं म्हणणं असं आहे की जे निर्णय होतात की पुण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवार उभा केला, ऐन वेळेस त्याला विड्रॉ करायला लावलं, हे तिथल्या लोकल आमदारालाच माहिती नाही. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे गिरीश बापट हे राजीनामा द्यायला निघाले होते. काल एका चॅनलवर प्रदेशाध्यक्ष म्हणतात की मुंडे साहेब उद्याच्या बैठकीला उपस्थित राहतील आणि आज त्यांना बैठकीला बोलावण्याच येत नाही. या प्रकारचं म्हणजे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये व्यापक विचार करणारे लोक निर्णय प्रक्रियेत न आल्यामुळं, पायाजवळ विचार करणारी लोक आल्यामुळं असे प्रसंग घडत आहेत आणि कुठं ना कुठं तरी एक व्यक्तिगत महत्वाकांक्षा इतकी त्यांच्या मनावर हावी झालेली आहे की त्याच्यात मग आपल्या तुम्ही आता म्हणाल की व्यक्तिगत महत्वाकांक्षा हावी झालेली आहे, पण ही व्यक्तिगत जी महत्वाकांक्षा आहे
ती नक्की कोणाच्या मनात आहे? मुंडेंच्या मनात महत्वाकांक्षा आहे की गडकरींच्या मनातली महत्वाकांक्षा आहे आणि त्या दोघांमध्ये टकराव होतोय? हे पहा, मी तुम्हाला प्रथम सांगतो की राष्ट्रीय अध्यक्ष गोपीनाथराव यांच्यात हा टकराव नाही असं एक चित्र निर्माण होते. प्रत्येक पक्षामध्ये एक नवी पिढी येत असते आणि जी कार्यरत पिढी असते, ज्याला आपण जुनी पिढी म्हणून, ती बाजूला सरकत असते. जसं व्यवहारात मुलांनी बापाचं बोट धरून व्यवहारात यायचं असतं, इथं उलटं व्हायलंय. मुलगा बापाचा हात कापून व्यवहारात यायला पाहतो आणि अजून बाप सक्षम आहे, तो व्यवहार करतोय. आणि कुठंतरी हा संघर्ष चालू आहे आणि या संघर्षामध्ये कुठंतरी या गटाला खतपाणी घातलं जातं गोपीनाथरावच्या विरोधात. आजही गोपीनाथरावने हेच सांगितलं की मी अजूनही आहे. आज गोपीनाथराव दिल्लीला गेले आहेत, ते सन्माननीय अडवाणीजीला भेटायला गेलेले आहेत, पण गोपीनाथराव अजून विमानतळावर गेलेच नाहीत. तर प्रसार माध्यमात लगे बातम्या सुरू झाल्या की पृथ्वीराज चव्हाण तिकडे गेले, माणिकराव ठाकरे इथं आहेत, काँग्रेसचा प्रवेश ठरला, म्हणजे आता सोनिया गांधी बुके घेऊन दरवाजावर उभा आहेत, अशा प्रकारचे चित्र निर्माण करण्यात आलं. तसं काही चित्र नाहीये. एक लक्षात ठेवा, ज्या गोपीनाथरावांना अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, डोळे सर इथं बसलेत की बीड जिल्ह्यामध्ये जनसंघ भारतीय जनता पक्ष वाढवणं म्हणजे माळ रानावर पाणी नसताना ऊसाचं पीक घेण्यासारखी परिस्थिती होती. त्या परिस्थितीत ज्या माणसांनी दिवसाचं रात्र करून, कष्ट करून, शारीरिक यातना सहन करून, आजकाल भारतीय जनता पक्ष शारीरिक यातना होत नाहीत, लोकांना थोडं ऊन लागलं तर भोवळ येऊन पडतात लोक, या सगळ्या करून यांनी हा पक्ष वाढवला. स्वाभाविक ज्यांनी कष्ट केले त्याला हीच अपेक्षा असेल की त्याचा योग्य सन्मान ठेवला जावा, आणि तो जर ठेवला जात नसेल तर तो माणूस दुखावला आहे. जितकं त्या माणसाला कुठंतरी कमीपणाचं आहे, तेवढं संघटनेला सुद्धा हे असलं पाहिजे की आपण अशा कष्टाळू माणसाला दुखवतो किंवा त्याला कुठंतरी कोंडीत पकडतो.